नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 वर। ठाकरेंच्या संघर्षात आता राज सोबत उद्धव ठाकरे यांच्या संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा ट्रेजर जारी। मुलाखतीमध्ये ठाकरेंचा मोदी आणि फडणवीसांवर निशाणा, विधानसभेच्या पराभवाचंही कारण सांगितलं। युतीबाबत काय निर्णय घ्यायचा आहे तो मी घेईन आणि योग्य वेळी बोलेन, कुणी काहीही बोलू नका। राज ठाकरेंचं पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांना आदेश, तर मतदार याद्यांवरती बारीक लक्ष ठेवण्याच्या राज ठाकरे यांच्या सूचना। महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र बसून निर्णय घेतील। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युतीबाबत विधानं सकारात्मक, संजय राऊतांचं वक्तव्य। मनसेत आता दिवाळी पण माझ्या घरी अंधार, नारायण राणे प्रकरणात पक्षानं साथ दिली नाही, प्रवक्त्यांना तुम्ही इतकं तुच्छ लेखता का? प्रकाश महाजनांकडून राज ठाकरेंवरील नाराजी उघड, तर महाजनांशी बोलणार नांदगावकरांची माहिती। आमदार शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड। शशिकांत शिंदेंनी शरद पवारांसह पक्षातील नेत्यांचे आभार मानले, तर पक्ष वाढवण्यासाठी दिवस रात्र एक करेन, लोकांवरील अन्यायाला वाचा फोडेल, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। अडचणीच्या काळात जयंत पाटलांनी आधार दिला, शशिकांत शिंदेंसारख्या कार्यकर्ता पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी तयार झाला याचा आनंद। शशिकांत शिंदे संघर्षाला कधी नाही बोलले नाही, शरद पवारांकडून शुभेच्छा। जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, गेली 7 वर्ष मी प्रदेशाध्यक्ष आहे, एक दिवस अचानक मी बायकोला बोललो आता आपल्याला सुट्टी घ्यायची गरज आहे, नवीन अध्यक्षांच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहायला हवं, जयंत पाटलांचं आवाहन। राज्यात मुख्यमंत्री होईल असे एक नाव म्हणजे जयंत पाटील। अनेक जातींना सोबत घेऊन त्यांनी संघर्षाची लढाई जिंकली, तुमची निष्ठा महाराष्ट्र कायम लक्षात ठेवेल, जितेंद्र आव्हाडांकडून जयंत पाटलांचं कौतुक। सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधासाठी बैठकीचं आयोजन, मात्र जन्मजय राजेंनी हल्ल्यानंतर योग्य भूमिका घेतली नाही म्हणत काही कार्यकर्त्यांचा गोंधळ। आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपा नंबर 1 चा पक्ष ठरला पाहिजे। बैठकीमध्ये फडणवीसांच्या आमदारांना कानमंत्र, सूत्रांची माहिती। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, गायकवाड आणि शिरसाट प्रकरणावरून शिंदेंची वॉर्निंग, तर शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नाला उत्तर न देता शिरसाट निघून गेले। मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड अडचणीत सापडल्याच्या चर्चा, शिरसाट आणि गायकवाडांना शिंदेंनी झापल्याची माहिती, तर फडणवीसांनीही मंत्री शिरसाट यांना सुनावलं, गायकवाडांचाही पाणउतारा केल्याची माहिती। वांद्र्यातील जमिनीच्या प्रश्नावर विरोधक आणि महायुती आमदारांमध्ये खडाजंगी, नगरविकास मंत्री कुठे आहेत कुणाला माहिती नाही, आदित्य ठाकरेंची टीका। आमची लाज काढू नका म्हणत मंत्री शंभूराज देसाई संतापले, तुम्ही काय केलं? मंत्री देसाईंच्या मवियाच्या आमदारांना सवाल। आवाजाची नक्कल करत आदित्य ठाकरेंनीही नितेश राणेंना डिवचलं, राणेंना पाहून आदित्य ठाकरे कचरा शी शी। अधिवेशनाच्या काळात आदित्य ठाकरे आणि राणे बंधूंमध्ये टशन। राज्यातले अनेक आजी माजी मंत्री, वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये, नाशिकमधल्याच एका हॉटेलमध्ये प्रकार घडल्याची मोठ्या नेत्याची माहिती, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। इगतपुरीतील शिबिर आटपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत परतले, उर्वरित नेते आणि पदाधिकाऱ्यांना उद्यापर्यंत इगतपुरीतच राहण्याचे आदेश, अमित ठाकरेही मुक्कामी असणार। विरोधी पक्षात राहून प्रश्न सुटत नाहीत, विकास करायची क्षमता सरकारकडे असते, अजित पवार यांची प्रतिक्रिया, तर आम्ही सत्तेला हपापलेलो नाही, अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल।